ठीक आहे. स्वाध्याय क्रमांक 1.1 मधला यस, बघा मी असं लिहितोय स्वाध्याय क्रमांक 1.1 मधला 10वा प्रश्न. ओके, चल अजून आहे का या स्वाध्यायामधला कुठला प्रश्न कोणाला दुसऱ्याला किंवा तुला पण सांगा. स्वाध्याय क्रमांक 1.1 मधला काही डाऊट आणखीन आहे का? चला नाही असं आपण गृहीत धरूयात आणि 10व्या प्रश्नाकडे बघूयात. 10वा प्रश्न असा सांगतो की सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. बघा काय म्हणतो तो, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. संयुक्त विषम संख्या. विषम संख्या, सर्वात लहान संयुक्त विषम संख्या. सांगतो आधी प्रश्न बघा काय आहे समजून सांगतो. पुढे अजून प्रश्न आहे. व सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या. व सर्वात मोठी, आधी प्रश्न बघा काय आहे पूर्ण मग सांगतो. मोठी सम असलेली मूळ संख्या. सम असलेली मूळ संख्या. बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर होत असतील याच्यातल्या. जर नसतील तर अजून विचार करा त्याच्यावर. आम्ही प्रश्न लिहितो. यांचा गुणाकार किती असा प्रश्न आहे. यांचा गुणाकार किती. गुणाकार किती असा प्रश्न आहे. आणि त्याला ऑप्शन आहेत 22, 1087, 194 आणि 30. पहिला ऑप्शन आहे 22, दुसरा ऑप्शन आहे 1087, 1087, तिसरा ऑप्शन आहे 194, 194 आणि चौथा ऑप्शन आहे 30 म्हणजे 30. अशा प्रकारे अशा प्रकारचा आपल्याला 10 नंबरचा प्रश्न आहे स्वाध्याय क्रमांक 1.1 मध्ये. बाकी कोणाला प्रॉब्लेम आहे का आवाजाचा? मग नेटवर्क ठीक आहे. मग नंतर रेकॉर्डेड व्हिडिओ अशा वेळेस बघून घ्यायचा नंतर. ठीक, बघा सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या. इथं संख्या असेल, सम असलेली मूळ संख्या यांचा गुणाकार किती. आता थोडासा विचार करा काय काय म्हटलंय की सर्वात लहान, एकतर लहान सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. ती संख्या संयुक्त सुद्धा पाहिजे आणि विषम सुद्धा पाहिजे आणि अशी सर्वात लहान. आता एक सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती असते सांगा बरं. सांगा. 10. ओके, 10. 2 डिजिट नंबर सर्वात लहान 10 असतो. पण 10 संयुक्त संख्या आहे का, म्हणजे कंपोजिट नंबर आहे का 10? सांगा. आहे ना, कंपोजिट नंबर आहे ना. कंपोजिट नंबर म्हणजे कुठले, ज्या मूळ संख्या नाहीत त्या संयुक्त संख्या, जे म्हणजे ज्या प्राईम नंबर नाहीत ते कोणत्या कंपोजिट नंबर होणार. ही संख्या प्राईम आहे का सांगा. नाही, म्हणजे ही कंपोजिट म्हणजेच संयुक्त संख्या आहे 10, सर्वात लहान संख्या. परंतु ही संख्या विषम संख्या आहे का, संयुक्त सुद्धा पाहिजे आणि विषम म्हणजे संयुक्त म्हणजे कंपोजिट आणि विषम म्हणजे ऑड. बघा कंपोजिट पण पाहिजे आणि ऑड पण पाहिजे, संयुक्त सुद्धा पाहिजे आणि विषम सुद्धा. ही संयुक्त आहे पण विषम आहे का, नाहीये. बरं 11 ही संख्या संयुक्त संख्या आहे का, संयुक्त नाही, ती मूळ संख्या आहे, कंपोजिट नंबर नाही, ती प्राईम नंबर आहे ना 11. म्हणजे ही नाहीये. ही कशामुळे नाहीये,
कारण ती विषम नाहीये म्हणून. बरं 12 आपल्याला विषम संख्याच पाहिजे ना, ऑड नंबर्स. म्हणजे 11च्या नंतर डायरेक्ट 13 बघा ना. 13 13 सुद्धा विषम संख्या आहे, परंतु संयुक्त संख्या नाहीये. 13 ही प्राईम नंबर आहे, मूळ संख्या. ओके. मग 15 पहा. आता ही 15 ही जी संख्या आहे, तर ही संयुक्त संख्या आहे का? म्हणजे मूळ संख्या नाही का ती? मूळ संख्या नाहीये ना ती. हा, म्हणजे ही संयुक्त संख्या आहे. हा, 5 ने भाग जातो त्याला, म्हणून ती संयुक्त संख्या आहे. ओके. चला आता बघा, परत या आपल्या प्रश्नाकडे. आपल्याला कोणता पहिला अंक पाहिजे होता? 2 अंकी लहान, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त आणि विषम असणारा नंबर. हा 15 हा जो नंबर आहे ना, जो हा 15 हा नंबर आहे, तो संयुक्त आहे. म्हणजे मूळ संख्या नाहीये ती. 15ला मूळ संख्या म्हणजे काय? ज्याला 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो अशी मूळ संख्या. 11ला 1 ने भाग जातो आणि 11नेच भाग जातो. 13ला 1 ने भाग जातो आणि 13नेच भाग जातो. परंतु 15ला 1 ने जातो, 5 ने जातो, 3 ने भाग जातो, 15 ने भाग जातो. म्हणजे 15 ही संयुक्त संख्या आहे. ओके, कंपोजिट नंबर आहे. आणि ही विषम संख्या आहे का? ऑड नंबर आहे का 15? सांगा. हो की नाही? यस आहे. म्हणजे ही विषम संख्या सुद्धा आहे. म्हणजे आपल्याला जी पहिली संख्या पाहिजे होती, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या, ही कोणती आहे? 15 आहे. ओके, ही भेटली आपल्याला. आता दुसरी बघा, इथून दुसरी, सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या. आता तुम्ही मला सांगा की अशी कोणती संख्या आहे जी सम सुद्धा आहे, म्हणजे इव्हन सुद्धा आहे आणि मूळ सुद्धा आहे, म्हणजे प्राईम नंबर सुद्धा आहे. 2 ही एकटीच अशी असते जी प्राईम मूळ सुद्धा आहे आणि सम सुद्धा आहे. 2 एकटीच असते, मग तिला सर्वात मोठी म्हणा किंवा सर्वात लहान म्हणा, एकटीच आहे ती. मग त्याच्यामुळे हा 2 आहे. मग आपल्याला त्यांचा दोघांचा गुणाकार असलेली मूळ संख्या, यांचा गुणाकार किती? 15 गुणिले 2 किती? 30. क्वेश्चन ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. कळालं का सांगा? हा, काही डाऊट असेल तर विचारा. चल बघा आता त्याच्यानंतर स्वाध्याय क्रमांक 1.1 मध्ये काय डाऊट आहे का? सांगा. नाही. बर, स्वाध्याय क्रमांक 1.2 मध्ये काय डाऊट आहे का कोणाला? किती नंबर? 8 नंबर. बर, त्याला मी आधी रफ करतो. 28 नंबर 1.2 मध्ये. बर, 1 मिनिट थांबा, याला रफ करू द्या. तोपर्यंत तुम्ही शोधा अजून काय काय डाऊट आहेत. स्वाध्याय क्रमांक 1.2 याच्यामधलं किती नंबरचं? 13 नंबर. बरं, अजून कोणत्या नंबरचं याच्यामध्ये? 18 नंबर. अजून कोणतं? 23. अजून आहे का काही याच्यात? झाले. हा, अजून कोणाला, दुसऱ्याला कोणाला आहे का याच्यामधले डाऊट्स दुसऱ्या वेगळ्या नंबरचे असेल तर सांगा. ठीक आहे, आधी 13 नंबरचं बघूयात. सरळ स्वरूप द्या, म्हणजे त्याला सोडवायचं आपल्याला. प्रश्न असा आहे 13 नंबरचा, ते म्हणते सरळ स्वरूप द्या, म्हणजे सिंप्लिफिकेशन, म्हणजेच त्याला सोडवा म्हणते ते. काय? हा, काय आहे? m/d गुणिले c असं आहे. ठीक आहे, हे रोमन अंकावर आहेत हे प्रश्न सगळे, नाही का? मग सांगा बरं, m म्हणजे किती असतं रोमन अंकामध्ये? यस, m म्हणजे 1000, 1000. d म्हणजे किती असतं सांगा? 500 म्हणजे 500. आणि c म्हणजे किती असतं? 50 नाही, 100 असतं. c फॉर सेंचुरी सांगितलं होतं की तुम्हाला? सी फॉर सेंचुरी सांगितलं होतं ना?
सेंचुरी म्हणजे काय 100. बघा आता इकडे याला कशी काटाकाटी करणार आता, हे 2 शून्य याचे 2 शून्य गेले, हे 100चं काम झालं. आता 1000 ला 5 न डिवाइड करायचं. बघा इकडे नीट लक्षात द्या, 5 एक 5 आणि 5 दुनी 10 आणि उरलेलं 2 शून्य इथे. कळलं का हे 200 झालेलं? कसं झालं 200 कळलं का? याचं उत्तर आलं 200. मग ऑप्शन आपले काय काय आहेत माहितीये का? ऑप्शन आपले आहेत, कुठे गेलं हा, असे ऑप्शन आहेत. 1 नंबरचा ऑप्शन आहे CD, 2 नंबरचा ऑप्शन आहे D, 3 नंबरचा ऑप्शन आहे L आणि 4 नंबरचा आहे C. तर 4 नंबरचा ऑप्शन आपलं बरोबर असेल. 200 म्हणजे 2दा सेंचुरी केली की 200 रन झाले आपले, हे की नाही? कळलं का? यस, कळलं असेल तर लाईक करा. यस. चला याच्यानंतर किती नंबर ते लिहायचं असेल ते लिहा बरं का, 1 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला लिहिण्यासाठी. लिहिलं बरं. आता यानंतर 18 नंबरचा प्रश्न आपल्याला सोडवायचा. 18 नंबरचा प्रश्न हे पण असंच आहे, रोमन संख्या चिन्हानुसार. 18 नंबर मध्ये असं सांगितलं, रोमन संख्या चिन्हानुसार, आणि पुढे लिहिलंय M-D भागिले L, M-D भागिले L इक्वल टू क्वेश्चन मार्क असं आहे. आणि ऑप्शन्स मी लगेच लिहितो, 10, 90, 8 आणि 990. 10, 8 पुढे 90 आणि 4 नंबरचं 990, 990 असे ऑप्शन आहेत. आता M म्हणजे काय होतं सांगा? 1000. यस. D म्हणजे काय होतं? 500. आणि डिवायडेड बाय L म्हणजे काय होतं? किती? 50. ओके, बरोबर. किती आपल्याला सॉल्व्ह करायचं याला, ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे का, कंचे भागू बेव म्हणजे बॉडमास नुसार आधी काय करावं लागेल? डिव्हिजन आधी करावं लागेल, ठीक नाही? नाहीतर आपण इथं फसून जातो बघा. 1000 मधून 500 आधी घालताल म्हणजे मायनस करताल तर आपली फसवणूक होईल. मग इथे आधी बघायचं, डिव्हिजन आधी करावं लागेल. या 500 ला जर 50 ने डिवाइड केलं तर आपलं उत्तर 10 येणार आहे. कसं येणार 10? कारण की 50 वर एकच शून्य जास्त आहे ना, म्हणजे उत्तर डायरेक्ट 10 येणार आहे. म्हणजे 1000 मधून जर 10 वजा केले तर आपलं उत्तर किती येईल? मग 990 येईल. बरोबर का? सांगा, हे कळलं का सांगा? यस, हे आपलं उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 4. फोन कोण करते? चला हे लिहा. ठीक आहे, 18 नंबरचा प्रश्न अशा प्रकारे आपला क्लिअर झालेला आहे. यानंतर 23 नंबर कडे जायचं आपल्याला. मोडू का? यस. तेवीस नंबर आपल्याला सांगतं, 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात? याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? मला काहीच कळलं नाही. 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या, हरकत नाही, खरंच प्रॉब्लेम असेल तर विचारायला, पण आता याच्यानंतर असा प्रश्न नाही चुकला पाहिजे. 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्लिश मध्ये लिहायची. सर्वात मोठी समसंख्या म्हणले, कुठली संख्या? समसंख्या.
बघा, पहिले तर मला सांगा की 7 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती असते? 9999 असं 7 वेळेस लिहायचं. 7 डिजिट लार्जेस्ट नंबर 3 4 5 6 7 ही 7 डिजिटची 1 2 3 4 5 6 7 7 डिजिट किंवा 7 अंकी सर्वात मोठी संख्या झाली. परंतु ही विषम संख्या आहे. ही कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. शेवटी 9 असल्यामुळे 1 3 5 7 9 शेवटी 9 असल्यामुळे विषम संख्या म्हणजे ऑड नंबर आहे. परंतु आपल्याला समसंख्या म्हणजे इव्हन नंबर काढायला सांगितलं. आता याच्यामध्ये एक तर +1 करावं लागेल, नाहीतर -1 करावं लागेल. +1 केल्यानंतर ती 8 अंकी संख्या होईल, नाही का? आणि -1 केलं तर मग 7 अंकीच राहील. तर याच्या ठिकाणी 9च्या ठिकाणी आपल्याला 8 लिहावा लागेल. तिला काय करण्यासाठी? समसंख्या करण्यासाठी. कळलं का सांगा? यस यस. असा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. ओके, या एकाच 9ला शेवटच्याच 9ला 8 करण्याची गरज आहे. बाकीचे 9 जशाल तसे राहिले तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण आपल्याला युनिट प्लेस तेवढं सम असलं की सगळी समसंख्या होऊन जाते. ओके, अजून काय आहे का 1.2 मध्ये कोणाला डाऊट? चला मग आपण जाऊयात. 27 का? बरोबर, चला. हा, 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास चौथी त्रिकोणी संख्या कोणती? आपण त्रिकोणी संख्या पाहिल्या होत्या, सांगा बरं कोणत्या कोणत्या असतात. तर हे सगळ्यांनी लक्षातच ठेवायचं. बघा, त्या डायग्राम कळल्या होता का तुम्हाला? जी पहिली असते विषम हे आपली त्रिकोणी संख्या ती 1 असते. ओके, त्याच्यानंतर ही फर्स्ट वाली, सेकंड, दुसरी कशी निघणार? या 1 मध्ये हे 2 ऍड केले. हा, ठीक आहे. तिसरी कशी भेटणार? हे किती झाले मग? 1 आणि 2 3 झाले. ठीक आहे. हा, मग ह्या 3 मध्ये हे 3 ऍड केल्यानंतर ही 3 आणि 3 6. ठीक आहे. चौथी कशी भेटणार? या 6 मध्ये हे 4 ऍड करायचे, किती झाली? 10. पाचवी त्रिकोणी संख्या कशी भेटणार? या 10 मध्ये हे 5 ऍड करायचे, म्हणजे ही झाली 15. ओके, मग 6वी कशी भेटणार? या 15 मध्ये म्हणजे आधीच्या त्रिकोणी संख्यामध्ये 6 ऍड करायचे, म्हणजे हे झाले 21. मग 7वी विषम संख्या त्रिकोणी संख्या कशी भेटणार? या 21 मध्ये किती ऍड करायचे? 7 ऍड करायचे, म्हणजे 28. ठीक आहे. मग 8वी विषम संख्या कशी, विषमच म्हणतो यार, त्रिकोणी संख्या 8वी कशी भेटणार? ह्या 28 मध्ये आता 8 ऍड करायचे. 8 आणि 8 16 म्हणजे 36. कळलं का सांगा? कळलं का सांगा हे? हा, मग हिला जर आपण पहिली म्हणलं, कोणाला? या 10ला जर पहिली म्हणलं तर हिला दुसरी, हिला तिसरी म्हणावं लागेल, हिला चौथी म्हणावं लागेल. 28 आपला आन्सर आलं. ओके, या काय आहेत सगळ्या खाली त्रिकोणी संख्या. हे लिहून घ्या बरं. चला, त्रिकोणी संख्या. चला लिहा. इंग्लिश मध्ये लिहायचं असलं त्याला ट्रायंगुलर नंबर्स म्हणतात. चला, लिहिलं का? याला अजून एक ट्रिक सांगतो. याला
आणखीन एक ट्रिक सांगतो. युवराज, युवराज, तुझा मोबाईल आहे ना, तर तो असं वरतून खाली येतं ना, त्याच्यामध्ये रोटेशन ऑन करायचं. हा, रोटेशन ऑन असतं ना, किंवा लँडस्केप मोड ते ऑन करायचं आणि मोबाईल असा आडवा धरायचा, म्हणजे तुला फुल स्क्रीन दिसेल, पूर्ण बोर्ड दिसेल. लेक्चर चालूच राहू दे, पण लँडस्केप करायचं, रोटेशन ऑन करून मोबाईल आडवा पकडायचा आणि माझ्या व्हिडिओला असं खाली कोपऱ्यामध्ये फुल स्क्रीन म्हणून असेल, ते फुल स्क्रीन करायचं. चला, हे झालं का लिहून? तुमचे रेज हँड बघू द्या सगळ्यांचे, कोणाचं झालं ते. आहे बऱ्याच जणांचं. चला आता पुढे बघा, याला अजून एक ट्रिक बघा. त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आणखीन एक ट्रिक. एवढे मी मोडतोय आता. आपल्याला परत एवढ्या संख्या वेगळ्या ट्रिकने काढायच्या. इथे आपण लिहिणार आहोत त्रिकोणी संख्या. बघा, पहिली तर त्रिकोणी संख्या कोण असती? एकच असते की नाही? ओके. आता दुसरी त्रिकोणी संख्या कशी काढायची? या 2चा आणि 3चा करायचा गुणाकार. लक्ष द्या, लिहायचं वगैरे सगळं बाजूला ठेवा आणि फक्त इकडे लक्ष द्या. काय करायचं? या 2चं मल्टिप्लिकेशन करायचं. कोणासोबत? या 3 सोबत, म्हणजे समोरच्या संख्येसोबत. 2चं मल्टिप्लिकेशन केलं मी 3 सोबत आणि आलेल्या गुणाकाराला 2 न भागाकार करायचा. लक्षात येते का? दुसऱ्या नंबरची आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची, ट्रायंग्युलर नंबर काढायचा आहे. तर 2चं आणि 3चं मल्टिप्लिकेशन करायचं पुढच्या संख्येचं आणि त्याला भागिले 2 करायचं. आता सांगा, 2 गुणिले 3 किती येणार वरती? न्यूमरेटरला 6. 6 भागिले 2 किती येणार हो? 3. म्हणजे बरोबर आहे का सांगा? दुसरी आपली ट्रायंग्युलर नंबर 3 होती का? यस, हो. ही दुसरी काढली आपण. ओके. आता तिसऱ्या वेळेस बघा काय करणार? 3चं आणि 4चं मल्टिप्लिकेशन करणार आणि त्याला भागिले 2 करणार. 3 गुणिले 4 12. 12 भागिले 2 6. होती का आपली तिसरी? 6. थर्ड नंबरची 6 होती का? यस, यस. किती सोपं आहे बघा हे. आता काय करणार? 4चं आणि 5चं मल्टिप्लिकेशन. सांगा, 4 पंचे 20. 20 ला करणार 2 न डिवाइड, म्हणजे हे येणार 10. बरोबर आहे का सांगा? हा, यस. 5चं आणि 6चं मल्टिप्लिकेशन करा. 5 सख 30 भागिले 2, म्हणजे आलं का तुमचं उत्तर 15 इथं? यस. आता 6चं आणि 7चं मल्टिप्लिकेशन करा. 6 7 42. 6 7 जा 42 डिवायडेड बाय 2 21 होतं का? होतं का? यस. आणि इथे करा 7चं आणि 8चं मल्टिप्लिकेशन. 7 8 56 56 डिवायडेड बाय 2 28 आहे का सांगा? आता बघा, 8वी संख्या काढण्यासाठी काय करणार? 8चं आणि 9चं मल्टिप्लिकेशन. 8 गुणिले 9 किती? 72. 72 बाय 2 किती झालं हे? 36. बरोबर आहे का सांगा? यस. बघा, हे असं पण लिहून घ्या. ही पहिली एक आहे. ज्यांना आधीची समजली नसेल ना, त्यांनी त्याला सोडून द्या आरामात. त्याचा विचारच करू नका. ही सगळ्यात सोपी ट्रिक आहे, ही लक्षात ठेवा. लिहून झाला असेल तर रेज हँड करायचं.
लिहा पटपट लिहा. चला लिहलं का? हा बघा आता पुढे जाऊयात आपण. अशा प्रकारे स्वाध्याय क्रमांक 1.2 त्याच्यामधले आपले सगळे डाउट्स झालेले आहेत. बर एक मिनिट इथे लिहितो मी साईडला, आपल्या लक्षात राहील. स्वाध्याय क्रमांक 2.1 मधलं 10व. अजून कोणतं आहे का? 11व. पर अजून 16व. आणखीन आता डाऊट कोणाला असतील? ज्यांनी अभ्यास केला त्यांना डाऊट असेल, ज्यांनी अभ्यासच केला नाही त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही है ना. त्याच्यामुळे जास्त लोक सांगा, एक दोघ जण सांगायला ज्यांनी अभ्यास केला असेल. हा चला सांगा अजून. चला ओके. बर ठीक आहे. ओके ठीक आहे. हा असं असं सांगायचं नाहीये डाऊट असं म्हणून, कमीत कमी एक नाही म्हणजे कळेल अभ्यास केलाय म्हणून. चला मग आता 10 नंबरचं स्वाध्याय क्रमांक 2.1. ओके. अरे 10 नंबरचा क्वेश्चन, फ्रॅक्शनची बेरीज करायची आपल्याला. किती सोपं आहे बघा. 5/36 प्लस, चला हरकत नाही, हे जरी आलं नसेल तरी याची सुद्धा आपल्याला काय होत आहे, रिव्हिजन होणार आहे. 42 आपण फ्रॅक्शन वर खूप प्रॅक्टिस केली बघा. आता आपण काय करत असतो, आता हे लाईक फ्रॅक्शन आहेत का रे? लाईक फ्रॅक्शन आहेत का? हे नाही आहेत, म्हणजे त्यांचा डिनॉमिनेटर सेम नाहीये. मग डिनॉमिनेटर सेम आपल्याला करून घ्यावा लागेल. कसा करणार? त्या 36 आणि 42 काय काढणार आपण? एलसीएम काढणार, बरोबर का? मग एलसीएम काढण्याची पद्धत आपल्याला माहित आहे. 36 आणि 42 माहिती आहे का? सांगा तुम्हाला. हो सांगा, कशाने भाग जाईल दोघांना? 2 ने जाईल. इथे किती उरेल? 18. इथे किती उरेल? 21. परत कितीने भाग जाईल? 3 न भाग जाईल. इथे किती उरेल? 6. 6 3 18. इथे 7. बघा आता जाईल का? आता कॉमन फॅक्टर येतील का त्यांचे? कोणी नाही येणार ना कॉमन फॅक्टर कोणी. आपल्याला जे एचसीएफ काढायचं असतं, आपण म्हणलं असतं सर 2 गुणिले 3 6 हे त्यांचा एचसीएफ झाला, परंतु आपल्याला एलसीएम काढायचं आहे. मग एलसीएम साठी आपण काय करत असतो हे आपल्याला पुढच्या धड्यात शिकायचं बरं का. एचसीएफ एलसीएम नावाचा आपल्याला ह्याच्यात पण एक धडा आहे पूर्णपैकी. मसावी लसावी मसावी. ठीक आहे. मग एलसीएम काढण्यासाठी काय करतो, यांचा दोघांचा गुणाकार आणि यांचा सुद्धा गुणाकार, म्हणजे कॉमन फॅक्टर्सचा सुद्धा आणि उरलेल्यांचा सुद्धा गुणाकार. सांगा मग किती येईल हा गुणाकार? 3 2 6, 6 6 36, 36 गुणिले 7 म्हणजे 7 सक 42, 7 त्रिक 21 आणि 4 25, 252. ठीक. मग दोघांचा काय करायचं आपल्याला? 252 असा छेद करायचा आहे, म्हणजे डिनॉमिनेटर करायचा आहे. या 36 ला जर 252 करायचं असेल, हा बघा आता केलं 2. बघा 36 ला जर आपल्याला 252 करायचं असलं तर आता इथं आलतं ना आपलं 36 गुणिले 7, म्हणजे 7 न मल्टिप्लाय करावं लागेल 36 ला. मग या 36 ला मी काय केलं, 7 न मल्टिप्लिकेशन करून 252 केलं. या 5 ला सुद्धा 7 ने मल्टिप्लिकेशन करावं लागेल. एकट्याला करून चालणार नाही ना, तर हा आपल्यावर रुसून जाईल नाही तर वरचा न्यूमरेटर. त्याच्यामुळे याला पण आपल्याला 7 ने मल्टिप्लिकेशन, 7 5
35, 7 5 35, प्लसचं साईन जशाला तसं. आता 2 इंटू हे सॉरी 252 याला जर आपल्याला 42 न डिवाइड केलं तर काय येईल, किंवा 42 ला जर 252 करायचं असलं तर कितीने मल्टिप्लिकेशन करावं लागेल, 6ने. कारण इथं बघा 6 7 42 आहेत ना, इथं हे 42 नाही आहेत का, हो. आणि उरलेलं काय आहे, इथं 6 आहे. म्हणजे 42 ला 6 ने मल्टिप्लिकेशन केलं की 252 येणार. मी काय केलं, 42 ला 6 ने मल्टिप्लिकेशन केलं, 252 आपलं उत्तर आलं. आणि आता ह्या 6 ला सुद्धा त्याच 6 ने काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन. 6 6 36. बघा आता वरच्यांची ऍडिशन, हे 30 आणि हे 30 60, आणि 6 आणि 5 11, म्हणजे हे 71 उत्तर आलं वरचं, आणि 252 डिनॉमिनेटरला. 71/252 आहे का असं उत्तर? दुसरा ऑप्शन 11 नंबर. 11 नंबर तर फारच सोपा आहे. मिक्स्ड फ्रॅक्शनची वजाबाकी आहे 11 मध्ये. मिश्रित संमिश्रित त्याला काय म्हणणार आपण, परिमेय संख्या. बघा कुठे गेला 11 नंबर, इथे 1 पूर्ण आणि 2/3 याच्यामधून वजा केला आपण 3 पूर्ण आणि 5/6. 1 2/3 मायनस 3 5/6 हे वजाबाकी आपल्याला करायची. दोन पद्धतीने आपल्याला करता येतं. या मिक्स्ड फ्रॅक्शनला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये दोघांना पण कन्वर्ट करून वजाबाकी करू शकतो, किंवा डायरेक्ट आधी होल नंबर्सची वजाबाकी वेगळी आणि या फ्रॅक्शन्सची वजाबाकी वेगळी, असं सुद्धा होऊ शकतं. सोपं असंच करूयात ना. 1 - 3 काय येणार, म्हणजे आधी या होल नंबर्सची वजाबाकी. 1 - 3 पण -2 येणार आहे, ठीक आहे, -2. ओके. आणि 2/3 - 5/6 हे बघा इकडे साईडला करतो. 2/3 - 5/6. आता दोघांचा डिनोमिनेटर सारखा नाहीये. या 3 ला आपल्याला 6 करता येते. 3च्या पाड्यात 6 किती नंबरला, 2 नंबरला. मग याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं या 3 ला, आणि याला पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 3 2 6 होणार आहे, आणि बेदोनी 4, म्हणजे हे 4/6 - 5/6. तर याचं उत्तर येणार आहे -1/6. बरोबर आहे का सांगा? समजलं? हे समजलं की नाही? हा बघा इकडे परत एकदा सांगतो बघा. 2/3 - 5/6, ठीक. मग हे इथं डिनोमिनेटर आहे 3/3 आहे, इथं 6/8 आहे. बरं, दोघांचा डिनोमिनेटर सारखा करणं हा आपला पहिलं काम आहे. मग या 3 ला 6 करता येईल का नाही, कारण 3च्या पाड्यात 2 नंबरला 6 असतं. इझी झालं. मग 3 ला जर 2 ने मल्टिप्लिकेशन केलं तर 2 ला सुद्धा 2 ने मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला. म्हणून 3 2 6 झालं आणि 2 2 4 झालं. समजलं की नाही सांगा? हसन? यस. मग आता ही वजाबाकी जर केली, डिनॉमिनेटर 6 ला 6 आणि न्यूमरेटरची वजाबाकी 4 मधून 5 मायनस केल्यानंतर -1 असं उत्तर येतं आपलं. बरोबर, कारण छोट्यातून मोठी करतोय म्हणून म्हणजे मायनस आलं. मग ह्या फ्रॅक्शनचं आलं 1/6 पर मायनस. ठीक आहे, अशा पद्धतीने. ओके. पण असे ऑप्शन आहेत का, तर नाही. ऑप्शन सगळे इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आहेत. ऑप्शन कसे आहेत, इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. मग ह्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कसं कन्वर्ट करणार, हा होल नंबर आणि हा त्याचा छेद म्हणजे डिनॉमिनेटर यांचं मल्टिप्लिकेशन करणार. 6 2 12. हे वाटलं तर मी स्टेप बाय स्टेप करतो, स्टेप बाय स्टेप. आणि 6 2 12 यांचा दोघांचा गुणाकार, आणि हा त्याच्यामध्ये ऍड करणार आपण, प्लस -1 त्याच्यात ऍड करणार डिनॉमिनेटरला 6. तर आता सांगा 6 2 12 -12, ठीक आहे. आणि हे काय आहे, हे -1 आहे इकडे, डिवायडेड बाय 6. ठीक आहे. आता दोन संख्या मायनस असताना काय करतो आपण, त्यांची बेरीज करून उत्तराला मायनसचं चिन्ह देतो. बेरीज करतो, प्लस करतो दोघांचं, आणि उत्तराला मायनसचं चिन्ह देतो. काय कोण मोठं छोटं म्हणतं रे, ते कधी असतं, एक संख्या प्लस दुसरी संख्या मायनस असल्यावर असं असतं.
की मोठ्यातून छोटी मायनस करतो आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, परंतु इथं दोन्ही संख्या मायनस आहेत ना. मग आपल्याला काय करावं लागेल, की या दोघांची ऍडिशन करावं लागेल. 12 अधिक 1 किती होणार, 13, आणि उत्तराला मायनसचं साइन द्यावं लागेल. हे असं उत्तर येणार आपलं. सांगा, काही डाऊट आहे का? ज्याला डाऊट असेल त्यांनी बोला, नसेल तर मग लिहून घ्या. हे लिहून घ्या. आपण आता हे लेक्चर 9ला 10 मिनिट कमी होता, 9 वाजेपर्यंत कंप्लीट लेक्चर होणार आपलं. ओके. आणि बुद्धिमत्तेचा आजचे दिवस नाही. ओके. याच्यात सगळे हे डाऊट आपण एकदा क्लिअर करून घेऊयात. लिहिलं का? चला मोडतोय. कोणाचं राहिला असलं सांगा मोडताना. हा किती नंबर होता? 11 नंबर होता. अरे कोण आला नवीन आता? अरे हसन, तू पुन्हा पुन्हा येतोय. बघा 11 नंबर झाला, 16 नंबर. 16 नंबर सुद्धा असाच आहे, फक्त भागाकार आहे. तुम्ही थोडस रिव्हिजन करा. मला असं वाटतंय की फ्रॅक्शनचं जे काही आपण लिहून दिलं ना, फ्रॅक्शनची ऍडिशन कशी करायची, सबस्ट्रॅक्शन कशी करायची, गुणाकार कसा करायचा, भागाकार कसा करायचा. ठीक आहे. 16 नंबर 2. चला त्यामुळे आपलं एक रिव्हिजन सुद्धा व्हायला लागले. 2 1/5 डिवायडेड बाय 5 3/6. 2 1/5 भागिले 5 3/6. 5 3/6. ओके. बघा आपण मिक्स्ड फ्रॅक्शनची जशी बेरीज वजाबाकी केली तशी या मिक्स्ड फ्रॅक्शनचा भागाकार आपण करू शकत नाही. भागाकार किंवा गुणाकार करण्यासाठी मिक्स्ड फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आपल्याला बदलून घ्यावं लागतं किंवा कन्वर्ट करावं लागतं. आता याचं सांगा इम्प्रॉपर फ्रॅक्शन किती तयार होईल? 5 गुणिले 2 5 दुनी 10. 10 मध्ये हा एक ऍड केला म्हणजे 11/5. बरोबर का? आता भागिलेचं चिन्ह मी जशाल तसं ठेवतोय. याचा इम्प्रॉपर फ्रॅक्शन करूयात आपण. चला 6 गुणिले 5 30. 30 आणि हे 3 किती? 33. 33/6. ओके. आणि फ्रॅक्शनचं भागाकार करत असताना मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आपण वापरतो, रेसिप्रोकल आपण वापरतो. मग ते कसं वापरतो? पहिला फ्रॅक्शन जशाला तसा भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह, आणि दुसरा फ्रॅक्शनचं रेसिप्रोकल म्हणजे उलटा लिहायचा. बघा 6/33. मग आता हा 11 कसा आहे वरती गुणाकारात, आणि हा खाली 33 डिवाइड मध्ये. 11च्या पाड्यात 33 आहे का? हो. किती सोपा प्रश्न आहे. 3 नंबरला 11 1 11, 11 3
33 बघा. ठीक आहे. आता हा 6 वरती आहे मल्टिप्लिकेशनला, 3 खाली डिवाइडला आहे. 3च्या पाड्यात 6 आहे का? सांगा. आहे. किती नंबरला? 2 नंबरला. 3 एक 3. थांबा, हा 3 इथे लिहितो, पण नाही तर एखादं म्हणायचं सर 333 कुठून आलं? बघा, 3 एक 3, 3 दोन्ही 6. बघा, आता वरती काय राहिलं? 1 आणि 2 राहिला. 1 गुणिले 2 किती? 2च. आणि खाली कोण राहिला? 5 गुणिले 1 राहिला. 5 एक 5. अशा प्रकारे हा आपलं उत्तर आलं 2/5. बघा, यस, ऑप्शन क्रमांक 2 अशाच प्रकारचा आहे. अजून काय डाऊट आहे का? स्वाध्याय क्रमांक 2.1 पर्यंत झालं. आता शेवटचे 5 मिनिटात आपल्याकडे. स्वाध्याय क्रमांक 2.2 मधलं सांगा, काही डाऊट आहेत का? नाही. बरं, सगळ्यांनी सोडवलेत ना रे? पण नक्की. हा, 2.2, 2.3. आता तुमच्याकडे पुस्तक नाही, पटकन पुस्तक घेऊन या ज्यांच्याकडे नाही त्यांनी, कारण खूप छान छान प्रश्न दिलेत त्याच्यामध्ये, नवीन आहेत थोडेफार. ठीक, अशा प्रकारे आपलं 2.3 पर्यंत आपले डाऊट विचारून आणि सॉल्व्ह करून झालेले आहेत. जर अजूनही कोणाला डाऊट असतील तर नंतर रोजच्या लेक्चरमध्ये आपण शेवटचे 10 मिनिटं त्यासाठी ठेवतो आहोत, नाही का? ठीक आहे, म्हणजे 5-10 मिनिटं. ठीक आहे, चला मग आपण भेटूयात उद्या परत एकदा गणित बुद्धिमत्ता आणि दुपारी मराठीला. ओके, बाय. बाय, गुड नाईट, शुभरात्री. चलो, शुभरात्री. शुभरात्री. गुड नाईट.